लढली. मुलांमधली ती आयुष्यभर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढली. शिक्षणाची दारे बंद होती, ज्ञानाचा प्रकाश दुरावला. शिक्षणाची दारे बंद होती, ज्ञानाचा प्रकाश दुरावला. जन्म दिला, संस्कार घडवले तरी मान न मिळाला. जन्म दिला, संस्कार घडवले तरी मान न मिळाला. पडद्याच्या पाठीमागे लपवली गेली स्वतःची ओळख हरवली. पडद्याच्या पाठीमागे लपवली गेली स्वतःची ओळख हरवली. पुरुष प्रधानतेच्या चौली स्त्रीची किंमत ठरवली. पुरुष प्रधानतेच्या चौली स्त्रीची किंमत ठरवली. तरी तिच्या सहनशक्तीने इतिहास लिहिला डबा. तरी तिच्या सहनशक्तीने वाट दाखवणारा हा आदिशक्तीचा चेहरा. अन्यायाच्या अंधारात प्रकाशाची वाट दाखवणारा हा आदिशक्तीचा चेहरा. हा आदिशक्तीचा चेहरा. मी सावित्रीबाई फुले. होय, ती सावित्री जी अंधाराशी लढली, जी काळ्या गोडींशी झुंजली. तर काही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलगी शिकणार हे कसं शक्य आहे? त्या काही स्त्रीचे जीवन स्वयंपाकघर, घरकामे, चालीरीती यांपुरते मर्यादित होते. तिच्यासाठी शिक्षण हा गुन्हा मानला जात होता. स्त्रीने लिहावे वाचावे हे समाजाला पटत नव्हते. पण मी ठरवलं, माझ्या भगिनींना शिक्षण मिळायला हवं. ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने मी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा काढली. पण जेव्हा मी पहिल्यांदा पुस्तक घेऊन शाळेत गेले तेव्हा माझ्यावरती दगड, चिखल, गोमूत्र, शेण सर्व काही टाकण्यात आले. पण तरीही मी डगमगले नाही, कारण शिक्षण हाच खरा प्रकाश आहे हे मी जाणत होते. मी एक शिक्षिका म्हणून विधवांच्या मुलांना वाचवलं, त्याच्यासाठी निवारा काढला, त्यांना शिकवलं. मुक्ती, समानता आणि न्याय या विचारांना मी जीवन दिलं. माझं प्रत्येक पाऊल संघर्षमय होतं, पण माझं ध्येय ठाम होतं. मी आज इथे उभी आहे. मला अभिमान वाटतो की माझ्या मेहनतीमुळे हजारो मुली शिकल्या. आजची मुलगी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, सैनिक सर्व काही होऊ शकली. म्हणून मी म्हणे, जगण्यासाठी लढा द्या, जगण्यासाठी लढा द्या, शिक्षणासाठी झुंज द्या. अंधाराकडून प्रकाशाकडे चला, कारण शिक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्त्री ही एक गुलाम नाही, ती एक माणूस आहे. तिचं हे आयुष्य तिच्या हक्काचं आहे. फक्त चूल हे स्त्रीचं आयुष्य नाहीये. जर तू ठरवलं तर तुझं पूर्ण कुटुंब सुशिक्षित होईल. चूल सोडू नका, पण शिक्षणाचा मार्ग धरूया. थांबवा या अनिष्टरूढी परंपरा. तोडून टाकूया या प्रत्येच्या बेड्या, कारण शिक्षण, आत्मनिर्भरता आणि सन्मान हे स्त्रीचे अलंकार आहे. चला तर मग आता आपण शिक्षणाचा श्री गणेशा करूया. आ ई जग बदलते, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जाते. संगणक, रोबोट, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन या सगळ्या क्षेत्रात नवी क्रांती घडते. पण या विज्ञान युगात यंत्रांची चमक नाही, तर त्याच्या मागं आहे पुरुषांच्या बरोबरीने उभी असलेली स्त्री शक्तीची जिद्द, कष्ट आणि दूरदृष्टी. घर सांभाळणारी, संस्कार देणारी स्त्री, जी धाडसाने स्वप्न पाहते, जिद्दीने परिश्रम करते, जगाला नवी स्वप्ने दाखवते. चला तर पाहूया विज्ञानाच्या आकाशात झेपावलेल्या अशा अद्वितीय महिलांचा प्रवास. आधुनिक विज्ञानावर माझ्या संशोधनाचा मोठा प्रभाव पडला.
मी विज्ञान क्षेत्रातील मूलभूत शोध लावले, ज्यामुळे रेडियम व पोलेनियम या दोन नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला. माझ्या या संशोधनाबद्दल रेडिओधर्मिता या संज्ञेचे महत्त्व वाढले. त्याचा उपयोग कॅन्सरच्या उपचारांमध्ये व विकिरण थेरपीमध्ये होतो. यामुळे विज्ञानाला एक अनोखी दिशा मिळेल, ज्यामुळे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील अनेक शोध लावणे शक्य झाले. संशोधनामुळे विज्ञानाच्या अनेक मूलभूत शाखा पुढे गेल्या. माझ्या या संशोधनाबद्दल 1903 साली पती पिएरे क्युरी व हेनरी बेकले यासोबतच रेडियम व पोलेनियम या दोन नवीन मूलद्रव्यांच्या संशोधनाबद्दल मला भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळाले. होय मेरी क्युरी, तुम्ही शोधलेल्या रेडियम व पोलेनियम यांसारख्या शोधामुळे औषध उपचार व कॅन्सर उपचार यासाठी आपल्याला एक नवी दिशा मिळाली. एवढेच नव्हे तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विविध भिन्न शाखेत नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या तुम्ही एकमेव महिला आहात. तुमच्यासारख्या परकीय देशातील महिलांकडे पाहून आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव झाली. भारतातील अनेक महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्या कल्पना चावला, महिला द्राविड, तसेच डॉक्टर टेसी थॉमस या अशा अनेक महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. मी डॉक्टर टेसी थॉमस. माझा जन्म 1963 साली केरळमधील अलपुझा येथे झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईने आम्हाला उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला. मी इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स शाखा निवडली व क्षेत्रातील तंत्रज्ञानातील पदानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे पुणे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीतून डॉक्टरेट मिळवली. 1988 मध्ये DRDOमध्ये प्रवेश मिळवला. सुरुवातीला प्रथम या क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये काम केले, पण अग्नि क्षेपणास्त्र मालिकेमुळे माझी ओळख झाली. अग्नि 4 व अग्नि 5 सारख्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पामध्ये मी प्रोजेक्ट डायरेक्टर झाले. अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक तांत्रिक अडचणी मी धैर्याने सोडून भारताच्या क्षेत्राच्या विकासात महिलांचे नेतृत्व सिद्ध केले. या कल्पना हॅलो डॉक्टर टेसी थॉमस. आज संपूर्ण देशात तुमची ओळख मिसाईल वुमेन ऑफ इंडिया म्हणून आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम व शब्दसामर्थ्य याच्या जोरावर अशक्य काहीच नाही हे तुम्ही दाखवा. या कल्पना चावला जगाला तुमची ओळख करून मी कल्पना चावला, अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला. माझा जन्म 17 मार्च 1962 साली हरियाणातील कर्नाला येथे झाला. मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली व उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊन एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मी डॉक्टरेट मिळवले. 1988 साली मी नासामध्ये प्रवेश केला. 1997 साली मी नासाच्या मोहिमेतून अंतराळात पहिल्यांदा प्रवास केला. मी अंतराळ संशोधन मोहिमेअंतर्गत 336 तास अवकाशात वास्तव्य केले. 2003 मध्ये मी दुसऱ्यांदा कोलंबिया स्पेस शटल मोहिमेत सहभागी झाले. पण पृथ्वीवर परत येत असताना माझा कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट. तुमच्या या संघर्षामुळे आम्हाला पंख मिळाले. जर तुम्ही मुलींना शिक्षण दिले नसते तर मी विज्ञान शिकू शकले नसते. तुम्ही आम्हाला रस्ता दाखवला म्हणूनच आम्ही ताऱ्यांच्याकडे झेपावू शकतो. बाळा, तुमच्यासारख्या उच्च पदावरील महिलांना पाहून मला झालेल्या सर्व त्रासाचा विसर पडतो. माझी मान स्वाभिमानाने उंचावते. फॉलो युअर ड्रीम. इफ यू हॅव द करेज टू परस्यू देन दे विल कम ट्रू. स्वप्न पाहण्याचे धाडस करा, मेहनत करा, स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये
बैसरनवॅली या परिसरात 22 एप्रिल 2025 रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला. त्यात सुमारे 26 ते 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. हिंदू धर्मातील पुरुषांवर त्यांच्या पत्नी समोर गोळ्या झाडल्या गेल्या. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या ट्रस्ट या संस्थेने स्वीकारली. हा पाकिस्तानमधील एक दहशतवादी गट आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारतीय स्त्रियांचे कुंकू पुसले याचा बदला घेण्यासाठी मी कर्नल सोफिया कुरेशी व माझे सहकारी विंग कमांडर रोमिका सिंग आम्ही ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. हे ऑपरेशन 7 ते 10 मे 2025 रोजी पार पडले. भारताच्या सैन्य, हवाई व नौदलाच्या संयुक्त कारवाईने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 मोठ्या दहशतवादी कॅम्पवर अचूक हवाई हल्ले केले. यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. मी विंग कमांडर रोमिका सिंग, भारतीय वायुसेनेतील हेलिकॉप्टर पायलट. मला उंच भागात उड्डाण करण्याचा प्रचंड अनुभव आहे. मी चित्ता व चेतक हेलिकॉप्टर चालवले असून 2500 पेक्षा अधिक तासांची उड्डाणे पूर्ण केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये मी हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले असून ऑपरेशनबद्दल कर्नल सोफिया कुरेशी यांच्याशी एकत्रित स्थितीत देखील दिली. पाकिस्तानी प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दल हवाई बेसवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले घडवून आणले. मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टीममुळे हे हल्ले निष्फळ ठरले. रोमिका, आपण खूपच छान कामगिरी केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये जर वायुसेनेची मदत नसती तर आमचं जमिनीवरचं काम इतक्या जलद गतीने झालं नसतं. धन्यवाद मॅम. आमचं काम आकाशातून कवर देण्याचं, पण तुम्ही तर थेट शत्रूच्या सामोरे जाण्याचं. ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य हेच आहे की तिन्ही दलांनी एकत्र येऊन योजना राबवली. आर्मी, नेव्ही व एअरफोर्स या सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्ण केले. बरोबर. ऑपरेशन सिंधूरने केवळ लष्करी विजयच मिळवून दिला नाही तर सामाजिक संदेशही दिला. स्त्रियांना जर संधी दिली तर त्या भारतीय झेंडा उंचावू शकतात. आम्हाला गर्व आहे की आम्ही भारतीय आहोत.
किती काळ